तर मंडळी असा चमकता धमकता चेहरा घेऊन मी निघाली होती पोल्ट्रीवर आणि ते पण संध्याकाळी का आणि चमकता का चेहरा कारण की झोपून नुसती जस्ट उठली होती आणि वर पोल्ट्रीवर पक्ष्यांना इंजेक्ट करायला 2 माणसं आली होती तर त्याच्यासाठी अशा प्रकारे बघा पोल्ट्रीमध्ये इंजेक्शन होतं. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाय ग आईमध्ये. आणि आजचा विषय काय तर हो, आपल्या पोल्ट्रीवर आज इंजेक्शन होणार आहे आणि बघा आमची कशी हालत खराब झाली आहे. दिसताना एवढं स्पीडमध्ये दिसतंय पण अजिबात तेवढं स्पीडमध्ये नाही आहे. एवढा आधीचा व्हिडिओ नुसता एका कंपार्टमेंटचा होता आणि हा दुसरा कंपार्टमेंट फुल टू वाट लागली होती कारण की एवढे पक्षी 2 जणांना जमत नव्हते आणि मी निवांत झोपले होते. मी म्हणले तर आज मी पोल्ट्रीवर काम करायला येणार नाही कारण की ह्यांनी माझी झोप खराब केली होती. पण मग शेवटी हे येऊन बोलले की खूप त्रास होतोय. मग आम्ही सगळेच जर पोल्ट्रीवर आलो आणि आम्ही एक एक करून सगळ्यांनी 2 जणांनी 3 जणांनी एक कंपार्टमेंट आणि 2 जणांनी मिळून एक कंपार्टमेंट असं केलं. सूर्य एवढा छान निघाला होता, सगळं पोल्ट्रीचं झालं होतं इंजेक्शन करून आणि राव आपल्यामध्ये बडबड होता. ही आहे आमची स्कूबी आणि बाजूला पट्ट्यामध्ये आहे ती रुबी. पक्ष्यांच्या प्रेमाची निशाणी माझ्या पायावर होती. बघा ना मंडळी, किती सुंदर चंद्र दिसत होता. पिंक कलरचे ढग होते आणि जाताना थोडंसं गवत नेत होतं तर रावने पण त्याच्या शेळीसाठी थोडंसं गवत घेतलं. परत आम्ही रिटर्न येताना असे 2 क्युटी फोटो काढले चंद्राबरोबर. आणि मग आम्ही इंजेक्शन दिल्यानंतर संध्याकाळी 2 किलो साखर मिक्सर करून मग त्याला पाण्यामध्ये मिक्स करून प्रत्येक ब्रूडिंगचं भांडे धुवून त्यांनी खाद्य टाकून आणि मग त्या प्रत्येक ड्रिंकरमध्ये एक जग आपण पाणी ओतलं आणि अशा प्रकारे मी खूप जास्त दमलेली होती. आणि तुमच्या पोल्ट्रीवर कितव्या दिवशी इंजेक्शन झालं नक्की कमेंट करून सांगा.